परवा भेटला बाप्पा दमयत यायलाच वाटलं. 2 क्षण दम खातो पण माझ्या घरी येऊन टेकला. आता उंदीर कुठे पार्क करू, त्याला फ्लॉटच नाही सापडला. मी म्हंटल सोडून दे, आराम करू दे त्याला. तू पण ना तेव्हा कुठल्या जगात राहतोस? मर्सिडीज नाही तज्ञाने तरी घेऊन टाक. तमाम देवमंडळीमध्ये भावतो खाऊन भक्तांना खुश करेपर्यंत जीवाचं दब. इतक्या मागण्या पुरवतो ना जीव माझा जातो. काय करू आता, सारं मॅनेज होत नाही ना. पूर्वीसारखी माणसं थोडक्यात खुश होत नाही. इमिग्रेशनच्या रिक्वेस्टने सिस्टम झाली आहे तरी ते संपतच नाही भक्ताची चेहरा. 4 आठवड्याची मोदक देतात आणि काय काय मागतात. 4 आठवड्याची मोदक देतात आणि काय काय मागतात. माझ्याकडच्या पैसे सिस्टम वाढतच जातात. माझं एक तू कर थोडं डेडिकेशन. मॅनेजमेंटच्या थिअरीमध्ये मिळेल तुला सिलेक्शन. MPA ची पण तू शिकला नाहीस करे. डेलिगेशन ऑफ क्लॅरिटी ऐकलं नाहीस कर. असं कर बाप्पा, 1 लॅपटॉपच घेऊ. तुझ्या साऱ्या दुकानात कनेक्टिव्हिटी देऊ. म्हणजे बसलं तरी काम होईल, धावपळ नको आणि परत येऊन मला दमलं आपण नको. माझ्या सगळ्या युक्त्यांनी पप्पा झाला ना खुश. मग म्हणाला हवं ते एक वर देतो बक्षीस. CEO ची पोझिशन, कटआउट हाऊसची ओनरशिप, इमिग्रेशन देखील होईल लवकर, मग डुएल सिटिझनशिप. मी वेडी हसले उगाच. म्हटलं ते शिकायचे मला हवं ते. बोलला मागून तर बघ, बोल तुला काय हवं ते. आणि जगताच्या फुलांच्या सड्यात फिरलेलं अंगण सोडून जाता येणार नाही असं एक बंधन हवा आहे. परत माणसातला हरवलेला भाव प्रत्येकाच्या मनाच्या कोपऱ्यात थोडासा शिरता. देशी काढून मला परत माझी हरवलेली नाती. देशी का मला परत जिथे आहे माझी माती. इंग्रज आलेल्या पोरांना थोडं संस्कृतीचं लेत. आई बापाचं कधीही न फिरणार दे. कर्कश वाटला तरी हवा आहे ढोकाशांचा बदल. भांडणार असलं तरी चालेल पण हवा आहे शेता. यंत्रवत होत चाललेल्या मानवाला थोडं आयुष्याचं भान देशील करे बाप्पा माझ्या पदरात हे दान. तथास्तु म्हणाला आणि सोडे बघून नुसताच हसला. माझं बाप्पा जाता जाता एवढं नक्कीच म्हणाला की साऱ्या हाताबाहेर गेलाय बघ सुखी राहा मला म्हणाला माझा बाप्पा.